फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे, त्यांना तडीपारा करायचा. आता माझ्या बरोबर आमचे आंबेगाव जुन्नरचे सहसंपर्क प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सुरेश भोर. त्यांनी मला एक विषय सांगितला, बिबट्याच्या विरुद्ध आंदोलन होतं. आपलं काय होतं? हो, बिबट्या विरुद्ध आंदोलन. बिबट्या विरुद्ध आंदोलन, म्हणजे बिबट्यांचा जो काय सुळसुळाट झाला आणि माणसांच्या मुलांच्या हत्या होत आहेत, पळून नेत आहेत, हल्ले होत आहेत, माणसं मरत आहेत, त्याविरुद्ध सर्वपक्षीय आंदोलन झालं जुन्नरला, आंबेगावला सर्वपक्षीय आंदोलन झालं. 1000-1200 लोक आंदोलनामध्ये होते. त्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे लोक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते, भारतीय जनता पक्षाचे लोक होते. पण गुन्हे कोणावर दाखल झाले फक्त? तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर. विचार करा, हे किती पक्षपात आहे. आणि कोणी गुन्हे दाखल करायला लावले? तर मंत्री दिलीप वळसे पाटलांनी. त्यांच्याही पक्षाचे लोक आंदोलनात होते. हा सामाजिक विषय आहे, हा समाजाच्या सुरक्षेचा विषय आहे. भाजपचे लोक त्या आंदोलनामध्ये होते, घड्याळाचे लोक आंदोलनात होते, पण गुन्हे दाखल केले. मिंदे गटाचे लोक त्यात सहभागी होते, पण 200 शिवसैनिकांवर आमच्या गुन्हे दाखल केले. बाकी सगळ्यांना हे कोणी करावं? तर दिलीप वळसे पाटील यांनी करावं. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्याच्यामुळे काल न्यायमूर्ती माधव जामदार यांच्याकडून जी भूमिका आली, जी टिप्पणी आली. तर संजय राऊत या माध्यमांसोबत संवाद साधत होते. या संदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू. पुढे एक महत्त्वाची बातमी. सायन प्रतीक्षानगरच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेजवळ रस्ते जलमय झालेले आहेत. तर विद्यार्थी आणि शिक्षक साचलेल्या पाण्यातून वाट काढत